हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्समधले 3 खूप महत्त्वाचे फोर्सेस समजून घेणार आहोत, जसे की फ्रिक्शन, टेन्शन आणि ग्रॅव्हिटी. आणि हे समजण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. तर सर्वात आधी बघूया फ्रिक्शन म्हणजे काय. फ्रिक्शन हा असा फोर्स आहे जो नेहमी मोशनला अपोज करतो. विचार करा, जर तुम्ही बाईकला स्मूथ मार्बल फ्लोअरवर पुश केलं तर ती सहज स्लाईड होईल. पण जर तीच बाईक रफ रोडवर पुश केली तर जास्त फोर्स लागतो, कारण रफ रोडमध्ये जास्त फ्रिक्शन तयार होतो. सिंपल शब्दात फ्रिक्शन म्हणजे दोन सरफेसेसमधला असा फोर्स जो त्यांच्या रिलेटिव्ह मोशनला ऑपोज करतो. ह्याच फ्रिक्शनमुळे तुम्ही चालू शकता, तुमचे शूज जमिनीवर ग्रीप धरतात. फ्रिक्शनचे दोन सामान्य टाईप्स आहेत, स्टॅटिक फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असतो आणि तुम्ही त्याला मूव्ह करण्याचा प्रयत्न करता, जसे की हेवी टेबलला पुश करणं, जो लगेच हलत नाही. कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट आधीपासूनच मूव्ह होत असतो, जसे की बाईक रोडवर स्लाईड करते. आता आपण समजूया टेन्शन म्हणजे काय. समजा तुम्ही बाईकला रोपने बांधलं आणि खेचायला सुरुवात केली. त्या रोपच्या आत ट्रान्समिट होणारा फोर्स म्हणजेच टेन्शन. टेन्शन सिंपल शब्दात तो फोर्स आहे जो रोपमध्ये डेव्हलप होतो जेव्हा त्याला ओढलं जातं. तुम्ही जितका जास्त फोर्स लावाल तितकं टेन्शन जास्त होईल, आणि जर तुम्ही ओढणं थांबवलं तर टेन्शन देखील संपेल. मॅथमॅटिकली टेन्शन हा देखील फोर्स आहे आणि तो न्यूटन्समध्ये मेजर केला जातो. आता आपण बघूया ग्रॅव्हिटी म्हणजे काय. ग्रॅव्हिटी म्हणजे असा फोर्स जो प्रत्येक ऑब्जेक्टला पृथ्वीकडे ओढतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही बॉलला वर फेकता तेव्हा ते परत खाली येते. ह्याच फोर्समुळे तुम्ही जमिनीवर उभे आहात, आकाशात तरंगत नाही आहात. ग्रॅव्हिटी फोर्स कोणत्याही दोन मासेसमध्ये ॲक्ट करतो. मास जितका मोठा तितका ग्रॅव्हिटी फोर्स जास्त. म्हणूनच मोठ्या पृथ्वीकडून आपल्याला जोराचा पुल मिळतो आणि आपण आपला वेट अनुभवतो. ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे F=G मल्टिप्लाय बाय m1 × m2 अँड होल टर्म डिवायडेड बाय r². इथे G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. m1 आणि m2 हे दोन मासेस आहेत आणि r म्हणजे त्यांच्यातील डिस्टन्स आहे. चला तर मग पटकन रिवाइज करूया. फ्रिक्शन हा असा फोर्स आहे जो बाईकला रोडवर मूव्ह होण्यापासून ऑपोज करतो. टेन्शन हा रोपमधला पुलिंग फोर्स आहे आणि हा तेव्हा डेव्हलप होतो जेव्हा तुम्ही बाईकला खेचता. ग्रॅव्हिटी हा असा फोर्स आहे जो बाईकला, तुम्हाला आणि बाकी सगळ्यांना पृथ्वीकडे ओढतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नवीन काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ प्रेशर, मोमेंटम किंवा न्यूटन्स लॉ ऑफ मोशनवर पाहायचा आहे का. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.